तुलसी माता की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। जय श्रीकृष्ण भक्तांनो, स्वागत आहे आपल्या पवित्र मालिकेत अधिक मास पोथी 33 अध्याय। आज आपण ऐकणार आहोत अध्याय 5, तुळशी पूजन आणि विष्णू भक्तीचे पुण्य। भक्तांनो, तुळशी ही केवळ वनस्पती नाही, तर ती भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते। ज्या घरात तुळशी असते तेथे सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते असे शास्त्र सांगते। आजच्या या पवित्र कथेत आपण जाणून घेणार आहोत तुळशीचे महत्त्व, तुळशी पूजनाचे पुण्य, अधिक मासात विष्णू भक्तीचे महात्म्य। म्हणून हा अध्याय श्रद्धेने शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये लिहा तुळशी माता की जय। नैमिषारण्य वनात सर्व ऋषी सूतजी महाराजांचे प्रवचन ऐकत होते, तेव्हा एक ऋषी विचारू लागले, हे सूतजी महाराज, भगवान विष्णूंना तुळशी इतकी प्रिय का आहे? सूतजी महाराज म्हणाले, हे ऋषीवर्य, तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो। जो भक्त श्रद्धेने तुळशी पत्र अर्पण करतो त्याच्यावर भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात। पूर्वी एका गावात गंगा नावाची एक गरीब स्त्री राहत होती। ती अत्यंत भक्तिवान होती। तिचे घर लहान होते, संपत्ती नव्हती, पण घराच्या अंगणात एक सुंदर तुळशी वृंदावन होते। गंगा रोज पहाटे उठून तुळशीला पाणी घालत असे, दिवा लावत असे, ओम नमो नारायणाय जप करत असे। गावातील लोक तिची थट्टा करत, तुळशी पूजनाने काय मिळणार? पण गंगा हसून म्हणायची, तुळशी म्हणजे लक्ष्मी माता आहे। जिथे भक्ती असते तिथे भगवान स्वतः येतात। काही दिवसांनी पवित्र अधिक मास सुरू झाला। गंगाने संकल्प केला, या महिन्यात दररोज तुळशी पूजन आणि विष्णू नामस्मरण करेन। ती रोज उपवास करून तुळशी समोर बसून भजन म्हणत असे, हरे राम हरे कृष्ण। एक दिवस गावात प्रचंड वादळ आले। पाऊस आणि वारा इतका जोरात होता की अनेकांची घरे कोसळली। गंगाच्या घराचाही काही भाग पडला, पण ती सर्वात आधी धावत गेली तुळशी वृंदावनाकडे। ती रडत म्हणाली, हे तुळशी माता, तुमचे रक्षण करा। त्या क्षणी अद्भुत चमत्कार घडला। वादळ असूनही तुळशीचे एकही पान तुटले नाही। त्या रात्री गंगा तुळशी समोर प्रार्थना करत होती, तेवढ्यात तिच्या घरात तेजस्वी प्रकाश पसरला। शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले भगवान श्री विष्णू प्रकट झाले। गंगा आश्चर्यचकित झाली। ती नमस्कार करून म्हणाली, प्रभो, मी साधी स्त्री आहे, माझ्यावर एवढी कृपा का? भगवान विष्णू प्रेमाने म्हणाले, हे भक्ते, तुझी तुळशी भक्ती आणि श्रद्धा पाहून मी प्रसन्न झालो आहे। भगवान पुढे म्हणाले, जो मनुष्य अधिक मासात तुळशी पूजन करतो त्याच्या घरात सुख आणि समृद्धी नांदते। भक्तांनो, तुळशीला आयुर्वेदातही अत्यंत पवित्र मानले जाते। ती वातावरण शुद्ध करते, मन शांत ठेवते, सकारात्मक ऊर्जा निर्माण करते। अधिक मासात रोज तुळशीला जल अर्पण करा, तुपाचा दिवा लावा, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हणा, तुळशी प्रदक्षिणा करा। शास्त्र सांगते, ज्या घरात तुळशी असते तेथे लक्ष्मी मातेचा वास असतो, म्हणून तुळशीचा अपमान करू नये। गावातील एका श्रीमंत स्त्रीने गंगेची थट्टा केली होती, पण गंगेच्या घरातील शांतता आणि आनंद पाहून तिला आपल्या चुकीची जाणीव झाली। तिने ही तुळशी पूजन सुरू केले। काही दिवसात तिच्या घरातील भांडणे कमी झाली आणि घरात सुख निर्माण झाले। अधिक मासात नामस्मरण, भगवद्गीता वाचन, दीपदान, तुळशी पूजन यांचे विशेष पुण्य मिळते। भक्तांनो, भगवानाला मोठेपणा नको असतो,
त्यांना हवी असते श्रद्धा, भक्ती, प्रेम. तुळशी पूजन म्हणजे भगवान विष्णूंप्रती प्रेम व्यक्त करण्याचा सुंदर मार्ग आहे. भक्तांनो, तुळशी पूजनाचे महत्त्व आपण ऐकले, पण या अध्यायात पुढे आणखी एक दिव्य प्रसंग घडतो, जो आपल्याला शिकवतो की जिथे श्रद्धा आणि तुळशी असते तिथे भगवान विष्णूंचा आशीर्वाद नक्की असतो. गंगाच्या घरी भगवान विष्णूंनी दर्शन दिल्याची बातमी हळूहळू संपूर्ण गावात पसरली. लोक आश्चर्याने म्हणू लागले, गंगेची भक्ती खरोखरच महान आहे. पूर्वी तिची थट्टा करणारे लोकही आता तिच्या घरी येऊन तुळशीचे दर्शन घेऊ लागले. गंगा मात्र अत्यंत नम्र होती. ती म्हणायची, ही माझी नाही तर तुळशी माताची कृपा आहे. त्या गावात एक गरीब स्त्री राहत होती. तिचा मुलगा लहानपणापासून आजारी होता. अनेक औषधे केली, वैद्यांकडे गेली, पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी ती गंगाकडे आली, माझ्या मुलासाठी प्रार्थना करा. गंगाने श्रद्धेने तुळशी समोर दिवा लावला आणि भगवान विष्णूंचे नामस्मरण केले. तिने त्या स्त्रीला तुळशीची काही पाने दिली. ही श्रद्धेने मुलाला द्या आणि ओम नमो नारायणाय म्हणा. काही दिवसांनी त्या मुलाची प्रकृती सुधारू लागली. त्या स्त्रीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ही भगवान विष्णू आणि तुळशी माताची कृपा आहे. शास्त्रानुसार संध्याकाळी तुळशी पुढे दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, मन शांत राहते, लक्ष्मी मातेची कृपा मिळते. विशेषतः अधिक मासात तुळशी पुढे तुपाचा दिवा लावणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. सूतजी महाराज पुढे म्हणाले, तुळशी ही भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच कार्तिक महिन्यात तुळशी विवाह केला जातो. जो भक्त श्रद्धेने तुळशीची सेवा करतो त्याच्या घरात सदैव मंगल वातावरण राहते. तुळशी म्हणजे पवित्रता, भक्ती, सकारात्मक ऊर्जा, भगवान विष्णूंचे प्रेम. म्हणूनच अनेक संत म्हणतात, ज्या घरात तुळशी नाही ते घर अपूर्ण आहे. भक्तांनो, तुळशी पूजन म्हणजे फक्त एक परंपरा नाही, तर ती श्रद्धेची ओळख आहे, भक्तीचा मार्ग आहे, भगवान विष्णूंशी जोडणारा पवित्र धागा आहे. अधिक मासात श्रद्धेने केलेले तुळशी पूजन आणि नामस्मरण जीवनात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. नमो नमः. तुलसी कृष्ण प्रिय नमो नमः. राधा कृष्ण सेवा पाओ येहि अभिलाषी. तुलसी श्री सखी शुभे पापहरिणी पुण्यदे. मस्ते नारदनुते नारायणं मनः प्रिये. भक्तांनो, जर तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा तुळशी माता की जय. उद्या आपण ऐकणार आहोत अधिक मास पोथी अध्याय 6, एकादशी व्रत आणि नामस्मरणाचे महात्म्य. तोपर्यंत भगवान श्री विष्णूंच्या चरणी रहा. तुळशी माता की जय. जय श्री कृष्ण.